पण जसं त्याने समोर पाहिलं तर समोर जानू उभी होती. तिने त्याचाच शर्ट घातला होता जो की तिला आता गुडघ्याच्या थोडा वरपर्यंत येत होता. आतमध्ये तिने शॉर्ट घातली होती, पण ती त्या शर्टच्या आत लपली होती. त्यामुळे तिचे पाय उघडेच दिसत होते. शर्टचे स्लीव्स तिने थोडे फोल्ड केले होते. तिने केस धुतले होते, त्यामुळे ते अर्धवट ओले केस तिच्या चेहऱ्यावर उडत होते आणि त्या शर्टची वरची 2 बटणं तिने ओपनच ठेवली होती. आता एकदम मादक नजरेने ती त्याच्याकडे पाहत होती. पण तिला तसं पाहून त्याने मात्र एक औंढा गिळला. त्याचा तर जणू श्वासच अडकला होता. आता पुढे. अमित तिचा हा अंदाज पाहून चकितच झाला होता. तो एकटक तिच्याकडेच पाहत होता. म्हणजे त्याची जानू आणि हे असं काहीतरी करेल, त्याला विश्वासच बसत नव्हता. तो तिला एकटक पाहतच राहिला होता. हृदयाची धडधड तर काही केल्या थांबत नव्हती त्याच्या. इतकी फास्ट झाली होती, कारण मुळात ती इतकी सुंदर होती आणि ह्या अवतारात तर ओ माय गॉड, सुपर हॉट दिसत होती ती. तो तर क्लीन बोल्ड झाला होता तिला पाहून. जानू बाथरूममधून बाहेर आली आणि बेडवर एकावर एक पाय ठेवून एकदम हॉट अंदाजात बसली. ती पण शहाणी होती. तिच्या नवऱ्याचा वीक पॉईंट माहीत होता तिला, म्हणून तिने हे आजमावून पाहण्याचा विचार केला. आणि खरंच तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला होता, कारण अमित तिच्याकडे ज्या नजरेने पाहत होता त्यातच तिला कळालं होतं की ह्यांची तर विकेट पडली आहे. आता दोघेही एकमेकांकडे पाहत होते, पण जानू मात्र जागची उठलीच नाही. शेवटी अमितनेच त्याचा लॅपटॉप बाजूच्या टेबलवर ठेवला आणि तिच्यासमोर हात करून 4 बोटं हलवून तिला त्याच्या जवळ येण्याचा इशारा केला. करावाच लागला त्याला, कारण असा किती वेळ फक्त तिला पाहतच बसणार होता ना तो. पण जसा त्याने इशारा केला, मॅडमची कळी खुलली आणि ती सरळ उठून त्याच्याकडे गेली. आता ती त्याच्या समोर उभी होती. सीट ऑन माय लॅप, तो त्याच्या मांडीवर टॅप करून तिला बसायला सांगत होता. तशी तिने त्या चेअरमध्ये दोन्ही बाजूने पाय घालून तिचा चेहरा बरोबर त्याच्या समोर येईल असं त्याच्याकडे तोंड करून त्याच्या मांडीवर बसली ती. आता त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंफले आणि तिला अजूनच जवळ सरकवलं. तिच्या धुतलेल्या केसांमधून छान शॅम्पूचा सुगंध येत होता. जान, हे सगळं काय आहे? त्याने तिच्या मानेमध्ये स्वतःचं तोंड खुपसवून तिच्या केसांचा सुगंध स्वतःमध्ये भरून घेत तिला विचारलं. ते तुम्ही रुसले आहात ना माझ्यावर, म्हणून. तिने कचरतच उत्तर दिलं, कारण तो त्याचा चेहरा तिच्या मानेमध्येच घुसळत होता आणि तिला गुदगुली होत होती. म्हणून काय जान? त्याने पुन्हा विचारलं. म्हणून मग मला तुम्हाला इम्प्रेस करायचं होतं, ती आता खाली मान घालून बोलली. तसं त्याने त्याचा चेहरा बाजूला केला. जान, मला इम्प्रेस करण्यासाठी तुला हे असं काहीच करायची गरज नाही आहे. तुला मी सांगितलंय ना, मला तुझा कम्फर्ट महत्त्वाचा आहे, तो बोलला. तुम्ही ना फक्त असं म्हणतात, पण आत्ताही तुम्ही मी असं केल्यानेच तर इम्प्रेस झालात ना. नाहीतर कधीपासून मी काय काय करत होते, पण तुम्हाला काहीच फरक पडत नव्हता, ती तोंड पाडत बोलली. तसा तो गालातच हसला. त्याला ती खूप क्यूट वाटत होती आता. असं काही नाही आहे जान, आता मी इम्प्रेस झालो कारण तू असं अतरंगी अवतारात माझ्या समोर येशील तर माझा कंट्रोल जाणारच ना डिअर. जर तू इतकी हॉट माझ्या समोर असल्यावर मी कसा स्वतःवर ताबा ठेवू, तूच सांग बरं मला. आणि तुलाही माहीत आहे, मी जास्त वेळ राग धरून नाही राहू शकत तुझ्यावर. माझा राग तर तेव्हाच गेला होता जेव्हा मी आपल्या बेडरूममध्ये आलो आणि तू जे हे सगळं सॉरी प्रकरण सुरू केलं होतं ना, त्याच्यानेच माझा राग गेला होता. मला खूप स्पेशल वाटत होतं की माझा राग काढण्यासाठी माझी जानू काय काय करत होती. पण मला अजून बघायचं होतं की तू अजून काय काय करू शकतेस, म्हणून फक्त तुला छळत होतो. तो तिच्या गालावर बोट फिरवून बोलला. हो, तुम्हाला काय, मला छळायला मज्जाच येते ना. माझी अवस्था कशी झाली होती, तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता, माझा फोन घेत नव्हतात. मला किती दुःख होत होतं तुम्हाला माहीत आहे का? हा एक दिवस मला कितीतरी वर्षांसारखा वाटत होता. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय मीत.
जर तुम्ही माझ्याशी असं वागलात तर मी तर मरूनच जाईन, ती रडून बोलली. तसं त्याने तिच्या ओठांवर हात ठेवला. जान, मरणाच्या गोष्टी नाही करायच्या, तुला किती वेळा सांगितलंय, तो थोडा दटावूनच बोलला. तुम्हाला काय जातंय बोलायला, पण खरंच माझी तशीच अवस्था होती, ती पुन्हा बारीक तोंड करून बोलली. जान, तुला काय वाटतं, मी राहू शकतो का तुझ्याशी न बोलता? अगं, माझी पण तर अवस्था तीच होती जी तुझी होती, मी पण तर झुरत होतोच ना. पण तू जे शब्द बोलली होतीस ते खरंच खूपच दुःखदायक होते. मला खूप हर्ट झालं, म्हणून मी. तो बोलत होता पण लगेच तिने त्याला मिठी मारली. मीत, आय एम सॉरी, मी खूप वाईट आहे. मी नको होतं बोलायला तुम्हाला ते. माझ्या मनात पण तसं काही नाही, पण माहीत नाही मला काय झालं आणि मी रागात बोलून गेले. मीत, मला दुसरं काही नको किंवा दुसरं कोणीच नको. मला फक्त तुम्ही हवे आहात. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. तुम्ही आईला पण इथे नका आणू. फक्त तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. आता ती त्याच्या डोळ्यात बघून बोलत होती, पण तिच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. त्याने ते अलगद त्याच्या हाताने पुसले. आय डोंट वॉन्ट टीयर्स इन युअर आईज, जान. तो बोलला तशी तिने मान खाली घातली. जान, तुला प्रश्न नाही पडला की का मी तुझ्या आईला इथे आणायला नको म्हणत होतो? त्याने तिलाच प्रश्न केला. मला कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नकोय मीत. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे पण कराल ते योग्यच असेल, मला माहीत आहे, ती बोलली. पण जान, मला आज तुला काहीतरी सांगायचं आहे, तो बोलला. काय सांगायचंय मीत? ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलली. जान, मला मनीषबद्दल माहीत आहे, तो बोलला. पण इथे मनीषचं नाव ऐकून तिचा मात्र श्वास अडकला. तिने त्याच्या खांद्यावरून डोकं बाजूला केलं आणि घाबरून त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता पाणी होतं आणि मनात भीती, कारण पुन्हा एकदा त्याच्या नावासरशी तो काळा दिवस तिला आठवला होता, म्हणून डोळ्यात पाणी होतं तिच्या. आणि तिने त्याच्याबद्दल अमितला काहीच नव्हतं सांगितलं, म्हणून भीती वाटत होती तिला, तिचं नातं तुटण्याची भीती. पण तिला विचार पडला की मी तर ह्यांना काहीच सांगितलं नाही, मग ह्यांना कसं कळलं? आईने सांगितलं असेल का? ती विचार करू लागली आणि त्याच्यापासून नजर चोरू लागली. तसं त्याने तिला पुन्हा हाक मारली. जान. हं? ती खाली बघूनच बोलली. जान, तुला मान खाली घालायला काय झालं? तू काय चुकीचं केलंय? तो बोलला तशी तिने तिची मान वर केली आणि नाहीमध्ये हलवली. मी काही नाही केलं मीत. त्या नीच माणसानेच. तिला आता बोलवत पण नव्हतं, कारण तिचा हुंदका आता बाहेर पडला होता आणि डोळ्यांना धारा लागल्या होत्या तिच्या. बास, जेवढं रडायचं होतं तेवढं रडून झालंय, पण आत्ता नाही, प्लीज. मला तुझ्या डोळ्यात एक अश्रूही दिसला नाही पाहिजे, तो बोलला आणि तिला त्याने छातीशी कवटाळलं. तशी ती हळूहळू हुंदके थांबवून स्वतःला सावरू लागली. जान, आपल्या हळदीच्या दिवशीच मला कळलं होतं त्या रास्कल मनीषबद्दल, तो बोलला. तशी ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. म्हणजे तुम्हाला तेव्हाच? ती बोलत होती तोच तो बोलला. जान, तुला आठवते आपल्या हळदीच्या दिवशी रात्री मी घरी नव्हतो, तेव्हा मी त्या नराधमालाच शिक्षा द्यायला गेलो होतो आणि त्याला अशी काही शिक्षा देऊन आलो ना, तो ह्या जन्मात काय, पुढच्या कोणत्याच जन्मात तुला त्रास देण्याचा विचारही नाही करू शकणार, तो बोलला. त्याच्या डोळ्यात आता आग होती. पण तिला मात्र त्यांची ती हळदीची रात्र आठवली, जेव्हा रात्री अमित तिच्या रूममध्ये आला होता आणि त्याने तिला मिठी मारून तिच्या कपाळावर किस केला होता. तेव्हा त्याच्या डोळ्यात तिने जे दुःख पाहिलं होतं ते तिला आजही आठवत होतं. पण तेव्हा तिला वाटलं होतं की ते दुःख त्याचंच कोणतं दुःख असावं. पण आज तिला कळलं त्याच्या जानूने एवढं सगळं भोगलं होतं, म्हणून तो तिच्यासाठीच दुःखी होता तेव्हाही, आणि त्याचीच शिक्षा तो मनीषला देऊन आला होता. तिच्या डोळ्यातून आता पुन्हा अश्रुधारा वाहू लागल्या आणि तिने त्याला गच्च मिठी मारली. किती किती केलं होतं त्याने तिच्यासाठी, तिला तर भरूनच आलं होतं. जानू, अजून एक सत्य तुला माहीत नाहीये, तो बोलला. तेव्हा ती त्याच्याकडे पुन्हा प्रश्नार्थक पाहू लागली. कोणतं सत्य मीत? तिने विचारलं.
त्या दिवशी तुझ्या आईने तुला सांगितलं होतं की त्या मनीषला 2 लाख रुपये द्यायचे आहेत. तो पण एक बनावच होता. खरं तर तुझी आई, मनीष आणि रिया ह्यांनी रचलेला तो एक ट्रॅप होता आपलं लग्न मोडण्यासाठी. माझ्या मनात तुझ्याबद्दल गैरसमज पसरवून आपलं लग्न मोडून ती बाई तुझं लग्न त्या मनीषसोबत लावून देणार होती, तो बोलला. पण लग्न मोडायचं नाव ऐकूनच तिच्या छातीत धस्त झालं आणि तिने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र घट्ट पकडलं. मीत, तिचा कातरणारा आवाज आला. रिलॅक्स जान. हे असे चटरफंटर आपलं लग्न मोडू शकले असते असं वाटतंय का तुला? अगं, ते अमित राज्याध्यक्षचं लग्न होतं आणि ते मी कसं जुळवून आणलं होतं ते माझं मलाच माहीत. ते अशा ह्या फालतू लोकांना मी इतक्या सहजासहजी मोडू दिलं असतं का? त्या सगळ्यांना त्यांची लायकी त्याच दिवशी दाखवली होती मी. हो, सगळ्यांनाच. तो मनीष, रिया आणि तुझी आईसुद्धा. तुझ्या आईला मी वॉर्निंग पण दिली होती की जानूच्या आसपास पण भटकायचं नाही, तो बोलला. जानूला मात्र धक्काच बसला. म्हणजे तिची आई सावत्रपणे तर वागत होतीच तिच्यासोबत, पण हे असं काही करेल असं तिला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. त्या मनीषनी तिच्यासोबत काय केलं होतं हे माहीत असूनही ती त्याच्याबरोबर हिचं लग्न लावून देणार होती. म्हणजे पुन्हा तिचं आयुष्य नरक झालं असतं. विचार करूनच तिच्या अंगावर काटा आला. पण आता तिला कळलं होतं, तिचा मीत तिच्या आईला इथे न आणण्यासाठी का भांडत होता तिच्याशी. कारण त्याला त्यांच्या दोघांच्या सुखी संसारात आता कोणाचीच काळी सावली नको होती, म्हणून तो झटत होता. पण मी मात्र त्याच्याशी भांडून मोकळी झाली. हे इतकं सगळं घडून गेलं, पण त्याने मला काहीच सांगितलं नाही, कारण त्याला माहीत होतं मला त्याने त्रास होईल. पण आज माझा गैरसमज दूर करण्यासाठी त्याला हे सत्य मला सांगावं लागलं. तिला आता त्याचा खूप जास्त अभिमान वाटत होता. खूप जास्त प्रेम येत होतं तिला त्याच्यावर. तसं तिने त्याचा चेहरा तिच्या ओंजळीत पकडला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलली, मीत, आय एम व्हेरी मच लकी टू हॅव यू इन माय लाईफ. किंग ऑफ माय हार्ट, माय लाईफलाईन, माय लव्ह, आय लव्ह यू सो मच. ती बोलली आणि हळुवारपणे त्याच्या चेहऱ्यावर सगळीकडे किस करू लागली. त्याच्या कपाळावर, डोळ्यांवर, नाकावर, गालांवर, ओठांवर, त्याच्या गळ्यावर, छातीवर ती किस करतच होती आणि तो मात्र शहारला होता तिच्या अशा किस करण्याने. त्याचे श्वास वाढत होते. पण इतक्यात, जानू, गुलाबजाम बनवलेत ना तू माझ्यासाठी, तो बोलला. तशी ती थांबली. मी नाही, मॉमने बनवलेत. बोलले ना मी तुम्हाला, ती थोडा लटका राग दाखवत बोलली. आता रागवायला काय झालं तुला, त्याने विचारलं. रागवू नको तर काय करू? मी गुलाबजाम बनवलेत सांगितलं तर खाल्ले नाहीत ना तुम्ही, ती गाल फुगवून बोलली. अगं वेडाबाई, ते तर मी मुद्दामच केलं तसं. मला माहीत होतं की मॉमनेच गुलाबजाम बनवलेत, पण मला तू तुझ्या हाताने भरवावं असं वाटत होतं, म्हणून मी तिथून निघून आलो, तो बोलला. हां, काहीही बोलू नका तुम्ही. तरी ती गाल फुगवूनच होती. अगं खरंच डिअर, आता तू मला भरवणार आहेस की नाही, तो बोलला. हो भरवते, ती बोलली आणि बाजूच्या टेबलवरून तिने तो बाऊल घेतला आणि त्यातला गुलाबजाम त्याला भरवू लागली. पण त्याने थांबवलं तिला. आधी तू टेस्ट कर अर्धा आणि अर्धा मला दे, तो बोलला. तशी ती लाजली, पण तरी पटकन बोलली. आता कशाला टेस्ट करायला सांगताय? कॉफी तर अशीच प्यायली ना, आज टेस्ट नाही करायला दिली मला, ती पुन्हा लटक्या रागात बोलली. तसा तो गालातच हसला. छान, आज मला तुलाच टेस्ट करायचं होतं, म्हणून नाही सांगितली कॉफी टेस्ट करायला, तो मिश्किल अंदाजात बोलला. पण तिच्या मात्र डोक्यावरून गेलं ते. म्हणजे, ती बोलली. म्हणजे काही नाही ग माझी राणी, तू गुलाबजाम टेस्ट करून देतेस की मग मी नको खाऊ असं वाटतंय तुला, तो बोलला. तशी ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. देते, जास्त नौटंकी नका करू, ओके, ती बोलली. तसा तो हसला. मग तिने त्यातला एक गुलाबजाम उचलला आणि अर्धा स्वतः खाल्ला आणि अर्धा त्याला भरवला. असे वाटीतले 4ही गुलाबजाम दोघांनी खाऊन टाकले. वाव, इट्स यम्मी, तो बोलला. थँक्स टू मॉम,
ती बोलली. हो, ते तर मॉमला उद्या सांगेनच मी, पण आता तुला पण थँक्स म्हणायचंय मला. तो तिच्या उघड्या पायांवरून हात फिरवत म्हणाला. मग म्हणा ना, ती नजर इकडे तिकडे वळवत बोलली, कारण त्याच्या स्पर्शाने अंगावर शहारा आला होता तिच्या. तसा तो बोलला, असं नाही. मग कसं? ती पण मिश्किलपणे बोलली. तसं त्याने तिला एकदमच जवळ ओढलं. आता दोघेही एकमेकांच्या नजरेत अडकले. त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेली ती ओल्या केसांची बट मागे सारली. जान, यू लुक सो हॉट, तो बोलला. तशी तिने लाजून नजर खाली केली. जान, लुक ॲट मी, तो बोलला. मग मात्र ती त्याच्याकडे पाहू लागली. आय लव्ह यू स्वीट हार्ट, तो बोलला. आय लव्ह यू टू मीत, ती पण बोलली. आता त्याची नजर तिच्या त्या गुलाबी ओठांवर गेली. तिला कळलं तशी ती स्वतः त्याच्या ओठांवर झुकली. मग त्याने तिच्या त्या गुलाबी ओठांच्या पाकळ्यांना त्याच्या ओठांनीच हळुवारपणे उलगडायला सुरुवात केली. आधी हळुवार असणारा त्याचा आवेग वाढला आणि मग दोघेही एकमेकांना पॅशनेटली किस करू लागले. त्याने आता तिचा शर्ट खांद्यावरून खाली सरकवला. तसा तिचा तर श्वासच अडकला. त्याचे ओठ तिच्या मानेवर, खांद्यावर फिरू लागले. तसेच खाली येत तो आता तिच्या खोल गळ्यावर किस करू लागला. तसं तिने त्याला अजूनच गच्च आवडलं. त्याचे ओठ तिथेच फिरत होते, पण थोड्याच वेळात. मीत, माझे पाय दुखत आहेत. त्याचा सॉलिड मूड झालेला आणि ही पचकली. कधीपासून ती दोन्ही पाय खाली टाकून त्याच्या मांडीवर बसली होती, त्यामुळे आता तिचे पाय दुखू लागले होते. ओके, तू उठ आणि सरळ बस, तो म्हणाला. तशी ती उठली आणि आता सरळ त्याच्या मांडीवर बसली. म्हणजे तिची पाठ आता त्याच्या छातीवर होती आणि डोकं त्याच्या खांद्यावर. त्याने ती चेअर पुन्हा रेस्ट मोडवर ॲडजस्ट केली. तशी आता ती आरामात बसू शकत होती त्याच्या मांडीवर. नाव इट्स कम्फर्टेबल, त्याने विचारलं. तेव्हा तिने हसून मान होमध्ये डोलावली. पण त्याच्या रोमांसमध्ये व्यत्यय आला होता. तो पुन्हा सुरू झाला. आता तो मागूनच तिच्या मानेवर, खांद्यावर किस करू लागला. त्याचे हात आता तिच्या शर्टच्या आतून पोटावर फिरत होते. ती मात्र डोळे मिटून फक्त त्याचा स्पर्श अनुभवत होती. पण तिच्या पोटावर असणारे त्याचे हात आता हळूहळू वर सरकू लागले. तशी तिची धडधड वाढली, पण तिने त्याला थांबवलं नाही, कारण त्याच्या हाताची जादू पण तिला खूपच सुखावत होती. तो जे करत होता आवडत होतं तिला. थोड्या वेळाने तिच्याच भावना अनावर झाल्या आणि तिने त्याचे हात थांबवले. आता ती तिथून उठली आणि स्वतः तिच्या शर्टचं एक एक बटन ओपन करून स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं तिने. त्याचे पण तर पेशन्स संपले होते आणि तिला तसं बघून तर त्याने तिला त्याच्या बाहूत उचललं आणि बेडवर घेऊन आला. मग रंगला त्या बेडवर असलेल्या त्या गुलाबांच्या पाकळ्यांवर त्यांचा प्रणय. आता दोघेही एकमेकांवर प्रेमाची बरसात करू लागले. अख्खा एक दिवस दोघेही एकमेकांच्या विरहात तळमळत होते. त्यामुळे त्यांच्या मिलनाचा आवेगही तेवढाच जास्त होता. आता त्यांचं मिलन पूर्ण झालं होतं. मनाची आणि शरीराची दोन्हींची तळमळ आता संपली होती. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला जवळ ओढून तिच्या कपाळावर किस केला. तशी हसली ती आणि अजूनच त्याला घट्ट आवळून झोपली. दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाची एक स्माईल होती आता. तर मित्रमैत्रिणींनो, आज तापमानात जरा जास्तच गरमी वाढली होती ना. एनिवेज, व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.